नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपच्या पाठ क्रमांक 3 त्यातले मागचे 2 स्वाध्याय आपण घेतलेले आहेत, 3.1 3.2. आजच्या स्वाध्यायामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3.3 मधली ही जी 11 उदाहरणं आहेत ती घेणार आहोत. आणि यामध्ये स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित मांडणी, तर या सगळ्या तुमच्या संकल्पना आहेत. ही तिन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या क्लिअर होऊन जातील, कारण त्यात वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे घेतलेली आहेत. आणि निश्चित ही सगळी 11 उदाहरणं पाहिली की तुमचा यामध्ये कुठलाही शंका राहणार नाही, कुठलाही काय डाऊट राहणार नाही. आता पहिलं उदाहरण पहा. ही संख्या आहे, हिला आपण वाचन करू. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. 1,25,49,367. या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीमधील फरक हा किती आहे? 0 आहे. स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक 0 आहे. आता मला सांगा, म्हणजे फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. मग असा कोणता अंक असेल की त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखीच आहे? कोणत्या स्थानचा आहे? हे पहा, 6. हे 7 जर सोडला एकक स्थानचा, ह्याची स्थानिक किंमत 7च आहे आणि वजा दर्शनी किंमत 7च आहे. 7 वजा 7 0. बाकी 6 ची दर्शनी किंमत 6 आहे, परंतु स्थानिक किंमत 6 दशक स्थानी असल्यामुळे 60 आहे. 3 शतक स्थानी आहे, 300 आहे. 9,000 स्थानी आहे, 9,000 आहे. हा 4 10,000 स्थानी आहे, त्याची 40,000 किंमत आहे. 5 ची 5 लक्ष आहे, 2 ची 20 लक्ष आहे आणि 1 ची 1 कोटी आहे. तर त्यांचा आणि दर्शनी किमतीच्या वजाबाकीतून 0 येतच नाही. मग येतो कोणत्या? तर एकक स्थानचा जो अंक आहे हा 7, याची स्थानिक आणि दर्शनी किंमत जी आहे ती सारखीच येते आणि म्हणून दोन्हीची वजाबाकी 0 येते. म्हणून 7 या अंकासाठी पर्यायी क्रमांक 4 वापरलेला आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर काय आलं? तर 4 आलं. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. आता हे दुसरं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण काय आहे? पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत, ही संख्या आहे एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, म्हणजे 1 लाख, 1 लक्ष आहे. आता पाहू इथं हे बऱ्याच ठिकाणी आहे. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, म्हणजे हे 10 लक्ष आहे. इथं एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, इथं सुद्धा दशलक्ष आहे. आलं लक्षात? इथं एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष. इथं हे पहा, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, या 1 ची किंमत लक्ष आहे. 1च्या नंतर किती स्थळ आहेत? 5. 1 2 3 4 5. म्हणजे 1 या अंकाची स्थानिक किंमत 1 लक्ष असणारा पर्याय जो आहे हा 3 आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 आहे. हे तिसरं उदाहरण पाहू आपण. 34,597 या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. अर्धगणित इथं संपते. दशक व हजार स्थानच्या, हा हजार स्थानचा अंक आहे, हा दशक आहे. एकक, दशक, शतक, हजार, या 2 अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज व या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज, यातील फरक किती? आता आपण अगोदर काय करू? दशक आणि हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज करू, किंवा आपण सर्वच समजा. काय आहे? 34,597. आता 3 ची स्थानिक किंमत, 3च्या पुढं 4 स्थळ आहेत, 1 2 3 4. 4 ची स्थानिक किंमत, 4च्या पुढं 1 2 3 स्थळ आहेत, 4,000. 5 ची स्थानिक किंमत 500. 9 ची स्थानिक किंमत 90 आणि 7 ची स्थानिक किंमत 7. या अंकातील सर्व, मी मुद्दाम इथे घेतलेला आहे, या अंकातील सर्व, या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची जर बेरीज केली आपण, एक पहा, 5 आणि 0 5, 4 आणि 0 4, म्हणजे ती संख्या म्हणजे त्या संख्येतील सगळ्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीजच असते. फक्त हे कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला दिले. ही संख्या आणि या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत मी लिहिली आणि त्यांची बेरीज केली. ती बेरीज ती संख्याच असते.
आलं का लक्षात? आता फक्त हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून हे केलं. आता यामधल्या 4ची स्थानिक किंमत आहे 4000 आणि दशक स्थानचा अंक 9ची स्थानिक किंमत आहे 90. म्हणजेच यांची बेरीज काय होईल? 4090. म्हणजे या संख्येतून 4090 काढल्यानंतर काय राहते आपल्याला बघायचं आहे. 34597 मधून 34597 काय आहे? या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज, म्हणजे ती संख्याच असते. त्यातून 4 आणि 9च्या स्थानिक किमतीची बेरीज आहे 4090. आता ह्यांच्यातला फरक काढायचा आहे, म्हणजेच वजाबाकी करायची. फरक काढायचा म्हणजे काय? 7 मधून 0 गेले 7 राहिले, 9 मधून 9 गेले 0 राहिले, 5 मधून 0 गेले 5 राहिले, 4 मधून 4 गेले 0 राहिले. 30,507 हा फरक आला. 30,507. आता आपण हे पहा, पहिलाच पर्याय आहे 30,507. पुढचे पर्यायाकडे जायचं सुद्धा काम नाही. इतकं सहज, साधं आणि सोपं हे उदाहरण आहे. आता आपण चौथं उदाहरण पाहू. आता हे चौथं उदाहरण आहे. 77,02,509 ही संख्या अंकात लिहिताना अशी लिहिली. कशी लिहिली? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 77,20,509 हे आहे 77,02,509 अशी. परंतु लिहितानाच काय केलं? इथं एक शून्य वाढला. अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकले? आता आपण अगोदर काय करायचं? ही संख्या लिहू. काय लिहिलं त्यांनी? 77,20,509 अशी लिहिली. तर म्हणजे 77,02,509 असं लिहायला पाहिजे होतं. 77,02,509. परंतु 77,20,509 असं लिहिलेलं आहे. मग काय करू? कितीने चुकली हे काढण्यासाठी आता ही संख्या 2000 म्हणजे 77,00,000 तर बरोबर आहे. इथं 20,000 इथं आहे, म्हणजे ही संख्या लहान आहे. याच्यातून ही संख्या वजा करू म्हणजे कितीचा फरक आला हे लक्षात येईल आपल्याला. आलं का लक्षात? म्हणजे 77,02,509 77,02,509 आपण लिहिलं. आता यांची वजाबाकी करू म्हणजे फरक कितीचा आला, चूक कितीची झाली हे आपल्या लक्षात येईल. 9 मधून 9 गेले 0, 0 मधून 0 गेले 0, 5 मधून 5 गेले 0, 0 मधून 2 जातात का? नाही. तर 0 या 2 कडे उसना मागल, इथं 1 राहिले. 10 मधून 2 गेले 8, 1 मधून 0 गेले 1, 7 मधून 7 गेले 0, 7 मधून 0. 18,000 हे 0च आहे बरं का, हे माझ्या लिहिताना 18,000 एवढा फरक आला. तर इथं 1800 आहे, 1,800. 18,000 हे इथं 18,000 आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे? ही संख्या अंकात लिहिताना जर अशी लिहिली तर 18,000 चुकली. तर शब्दछल केला आहे, शब्दात फक्त फरक केला आहे. उत्तर आपल्याला या दोन्हीतला फरक काढायचा होता. शब्द काय वापरला त्यांनी? कितीने चुकली. तर आपण ही दिलेली संख्या आणि अक्षरी संख्या या दोन्हीची जेव्हा वजाबाकी केली तेव्हा हे उत्तर आपल्याला मिळून जाते. आता आपण 5वं उदाहरण. आता हे 5वं उदाहरण आहे. पुढीलपैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 गुणिले एकावर किती शून्य आहेत पहा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, म्हणजे 1 कोटी आहे. लक्षात? 1 कोटी आहे. 7 शून्य आहेत. मग 9 गुणिले 1 कोटी म्हणजेच काय होईल? त्याची स्थानिक किंमत 9 कोटी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 9 कोटी ही कोणत्या संख्येमधला जो अंक आहे त्याची किंमत आहे पहा. 9 कोटी बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. 90 कोटी आहे, म्हणजे पहिलं उत्तर नाही. इथं पाहू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. इथं पण 90 कोटी आहे, म्हणजे ही पण नाही. इथं पाहू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 9 कोटी. 9च्या नंतर किती स्थळ आहेत? 1 2 3 4 5 6 7. 9च्या नंतर किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 6 7. म्हणजेच 9 कोटी स्थानिक किंमत असलेला पर्याय जो आहे हा पर्याय क्रमांक 3 आहे.
कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. 9च्या नंतर 7 स्थळ आहेत. आलं का लक्षात? आता आपण 6वं उदाहरण घेऊ. आता हे 6वं उदाहरण आहे. एका 10 अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 हा अंक असून शतक स्थानी 7 हा अंक आहे. उर्वरित स्थानावर 1 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल? आता ह्या अक्षरातल्या संख्या आपण नाही पाहिजे. अगोदर काय करायचं? ती संख्या अंकात लिहून काढायची. ते म्हणतंय काय की एका 10 अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 हा अंक असून ही संख्या 10 अंकी आहे. आपण इथं लिहू एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अंकी संख्या आहे. अब्जस्थानी हे अब्जस्थान आहे. अब्जस्थानी 5 हा अंक असून शतकस्थानी 7 अंक आहे. एकक, दशक, शतकस्थानी 7 हा अंक आहे. उरलेल्या सगळ्या स्थानी 1 हा अंक आहे. मग मी इथं 1 1 1 1 1 1 1 काढला. मग ही संख्या वाचू आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, हे हजार, हे लक्ष, हे कोटी आणि हे अब्ज. 5 अब्ज, 11 कोटी, 11 लक्ष, 11,000, 711. 5 अब्ज, 11 कोटी, 11 लाख, 11,711. आपल्याला उत्तर पहिल्या स्ट्रोकमध्येच मिळालं. एवढं मोठं गणित इतकं सहज सुद्धा सुटणार होतं आणि परीक्षेमध्ये आपल्याला हे इझी 2 मार्क देणारं गणित आहे. पहा, 5 अब्ज, 5 अब्ज, 11 कोटी, 11 कोटी, 11 लक्ष, 11 लक्ष, 11,000, 11,000, 711. समजलं? आता आपण 7वं उदाहरण घेऊ. आता हे 7वं उदाहरण आहे. 3 गुणिले एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10,000. 5 गुणिले हे इथं 1 लिहायचं राहिलं माझ्याकडनं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 10 लक्ष. 7 गुणिले 10,000. 1 गुणिले एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 1 कोटी. हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे? आता मला सांगा, हे एकक, दशक, शतक, हजार हे लक्ष आहे. हे किती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आहे. हे 10,000 आहे. हे कोटी आहे. मग आपण काय करू? ह्यांच्या संख्या लिहू. अगोदर 1 कोटी. 1 कोटी गुणिले 1 गुणिले 1 कोटी. 1 2 3 4 5 6 7 0. 1 2 3 4 5 6 7. हे पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. त्यानंतर दशलक्ष. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, म्हणजेच 50 लक्ष. 50 लक्ष. त्यानंतर 1 लक्ष गुणिले 3 म्हणजेच 3 लक्ष. 3 लक्ष. त्यानंतर 70,000. या संख्या आता एवढेच दिले, त्याची बेरीज करू आपण, म्हणजे ही संख्या निघते. ह्या विस्तारित रूप आहेत. फक्त विस्तारित रूप देताना त्यांनी काय केले? 10,000 गुणिले 7 अधिक, म्हणजे आणि कमी जास्त पुढं मागणी केली. जेव्हा तुमचं संख्याज्ञानावर पूर्ण सखोल अभ्यास होतो त्यावेळी तुम्हाला ह्या अशा उदाहरणाला घाबरायचं काही एक कारण नाही. तुम्हाला ते सहज मिळून जातात, सहज सोपे होऊन जातात. आता पहा, हे 0, हे 0, हे 0, हे 0 आणि 0 0, 7 आणि 0 7, 3 आणि 0 3, 5 आणि 0 5 1. आता पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 1 कोटी 53 लक्ष 70,000 एवढी संख्या आहे. मग इथं काय दिसते तुम्हाला? 1,53,700. आपल्याला 1 कोटी पाहिजे. 1,53,70,000. 1,53,70,000. म्हणजेच आपल्याला दुसऱ्या नंबरची जी संख्या आहे या संख्येचं विस्तारित रूप, हे जे विस्तारित रूप आहे हे कोणत्या? या 2 नंबरच्या संख्येचं आहे. आपण इथं काढलेली आहे 1,53,70,000. अशा पद्धतीनं हे सहज सोपं आहे. मात्र संख्याज्ञानमध्ये तुमच्या डोक्यात कुठलीच शंका राहायला नको.
ते जेव्हा क्लिअर होईल त्यावेळेस हे उदाहरणं पाहून तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. हे काय आलं, इतके आकडे दिसालेत, एवढे शून्य बघून चक्कर येईल का, अजिबात काही नाही. फार सोपे असतात हे. फक्त तुम्ही हे व्हिडिओ असे संपूर्ण पाहिले, वहीवर सोडवले की तुमच्या सगळ्या अडचणी मिटून जातील. आता आपण 8वं उदाहरण घेऊ. आता हे पहा, 100 रुपयांच्या प्रत्येक बंडलात 100 नोटा आहेत. म्हणजे 100 रुपयांच्या 100 नोटा बरोबर 1 वर 4 शून्य. गुणाकारात म्हटलं ना, जेवढे शून्य आहेत तेवढे द्यायचे, संख्याचा गुणाकार करायचा, 1 गुणले 1. 500 रुपयांच्या 160 नोटा, 500 गुणिले 160, हे 2 शून्य हे 1 शून्य, म्हणजे 1 2 3 शून्य दिले, 16 पंचे 80, 80,000 रुपये. आलं का लक्षात? मग आता हे होतात किती? 500 रुपयांच्या 160 नोटा, शून्य हे 3 शून्य आणि 16 पंचे 80, 80,000 रुपये. 100 रुपयांच्या प्रत्येक नोटा म्हणजे 100 रुपयांच्या प्रत्येक बंडलात 100, म्हणजे एक बंडल केवढ्यात झालेलं आहे? हे 10,000 रुपयांचं. असे किती बंडल? गुणिले 7 बंडल. आता त्याचा गुणाकार इथे लिहू आपण, 1 2 3 4 शून्य, 1 2 3 4, कारण 7 शून्य 7 शून्य केले की 7. आता यांची बेरीज, हे सगळे मिळून किती रुपये होतात? हे 0 0 हे 0 हे 0, 8 आणि 7 15. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 1,50,000. आता पहा, 100 रुपयांच्या 100 रुपये असलेल्या एका बंडलात 100 नोटा आहेत, म्हणजे एका बंडलात 10,000 रुपये आहेत. अशी 7 बंडले म्हणजे 70,000 रुपये इथं लिहिलं आपण. 500 रुपयांच्या 160 नोटा म्हणजे किती रुपये होते? 80,000 रुपये होतात. मग 80,000 अधिक 70,000 बरोबर 1,50,000, म्हणजे 1 लाख पूर्ण आणि अर्धा लाख. एक भाकरी पूर्ण आणि अर्धी भाकरी जेव्हा आपण खातो तेव्हा आपण म्हणतो 1.5 भाकरी खाल्ली. मग हे 1.5 लाख रुपये आहेत, म्हणजे ह्याचा पर्याय क्रमांक 2 हा आहे, 1.5 लाख रुपये. आलं का लक्षात? इतकं सहज साधं सोपं उदाहरण हे आहे. कन्फ्युजन हे शब्द छल केला त्यांनी. छल म्हणजे आपल्याला गोंधळात टाकलं. 100 रुपयांच्या प्रत्येक बंडलात 100 नोटा, 100 रुपयाचं बंडल आहे. आलं का लक्षात? आपल्याला वाटतं 100 रुपयाचं बंडल, 100 रुपयांच्या नोटांचं बंडल आहे आणि अशा एका बंडलात 100 नोटा आहेत, म्हणजे 10,000 रुपये आहेत. आलं का लक्षात? आता आपण काय करू? 9वं उदाहरण पाहू. आता 9वं उदाहरण पाहू. 9वं उदाहरण म्हणते 15 दशलक्ष म्हणजे किती? 15 दशलक्ष. आता पहा, हे संख्या दिल्यात, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, म्हणजेच 1,50,000. आता 15 दशलक्ष, दशलक्ष म्हणजे काय? की 10 लक्ष गुणिले 15. मग आपण एक काम करू, हे पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. हे 10 लक्ष गुणिले 15 लिहिले. मी तुम्हाला डायरेक्ट संख्याच काढून दाखवतो. किती शून्य? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6, कारण 15 शून्य शून्य 15 शून्य शून्य असं केलं आणि 15 1 15. हे 15 दशलक्ष आहे. आलं लक्षात? हे पहा, 3 आणि 3 6 शून्य. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. मग तुम्ही म्हणाल सर कोटी आले, 15 दशलक्ष कुठे आले? अरे बाळा, 15 म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की 15 दशलक्ष. आलं का लक्षात? तर आपण जेव्हा एकक दशक करतो त्यावेळी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, आणि इथं दशलक्ष, इथं 5 दशलक्ष व्हायले. आपल्याला काय पाहिजे की 15 दशलक्ष. हे 15 ही एक संख्या जर मानली, हे पहा आता मी 15ला, इथं बघा तुम्ही आता, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, हे दशलक्ष. किती दशलक्ष? 15 दशलक्ष. तर 15वर 6 शून्य असलेले कुठे आहेत? हे 3 आणि 2 5 नाही. चला, हे 3 आणि 3 6 आणि 1 7 नाही. हे पहा, 3 आणि 3 6, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. एकक, दशक, तुम्हाला इथं सुद्धा दाखवतो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000,
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. किती दशलक्ष? 15. आलं का लक्षात? लक्ष, दशलक्ष, 15 दशलक्ष ही संख्या. पर्याय क्रमांक 4. इथं गोंधळून जायचं नाही, इथं थोडंसं कन्फ्युजन होतंय. आलं का लक्षात? तर दशलक्ष म्हणजे 10 लाख. तर असे 10 लक्ष किती? तर 15 दशलक्ष म्हणजे 1,50,00,000 होते तो अंक. तर त्या 1 कोटीकडे जाऊ नका तुम्ही, सरळ सरळ इथं असं या. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. किती दशलक्ष? तर 15 दशलक्ष. अशा पद्धतीनं हे 9वं उदाहरण झालं. आता आपण 10वं उदाहरण घेऊ. मी तुम्हाला उदाहरणाच्या म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की 11 उदाहरण आहेत, नाही 10च आहेत या 3.3 मध्ये. हे 10वं उदाहरण. 1 कोटी या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती? आता लगतची मागची संख्या, 5च्या लगतची मागची संख्या कोणती असते? 4. 10च्या लगतची मागची संख्या कोणती असते? 9. म्हणजे 1 ने कमी. आता मी 1 कोटी काढतो. पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि हे कोटी. याच्यातून मला 1 वजा करायचे, कारण 1 कोटीच्या लगतची मागची संख्या काढायची. आता किती उसने ह्या 1ला देत जावं लागेल? पहा, हा 1 इथं गेला, 0 राहिला, कारण ह्याला उसना दिल्यामुळे 10 होते, इथं 9 राहिले. येणे इथं 10 झाले, येणे उसना पुढं दिला, इथं 10 झाले, इथं उसना दिल्यामुळे 9 राहिले. ह्या 10तला उसना दिल्यामुळे 9 राहिले, या 10तला उसना दिल्यामुळे 9 राहिले, ह्याने ह्याला उसना दिला 9 राहिले. आता 10मधून 1 गेला, 9 राहिला. 9मधून जायला कोणीच नाही. 2, 3, 4, 5, 6 ही संख्या आली. आता ह्या संख्येचं आपण वाचन करू. पहा, एकक, दशक, शतक असा गठ्ठा काढायचा. हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 99 लक्ष, 99,999, 99 लक्ष, 99,999 अधिक 1 म्हणजे 1 कोटी होतं. कारण 999 झाले की हे 1000 होते, हे 1000 झाले की 99,000चं पुढं 1 लक्ष होते, ते 1 लक्ष झाले की 99 लक्ष आणि 1 लक्ष 1 कोटी होते. तर फार मजेदार गणित आहे. पहा, इथं बघू, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, हे 9 लक्ष आहे. 99 लक्ष पाहिजे आपल्याला. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 99 लक्ष, 99,999, 99 लक्ष, 99,999 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं 3रा पाठ या ठिकाणी स्कॉलरशिपचा आपले संपलेला आहे. तुम्हाला संख्याज्ञान कितीही म्हणजे आपल्याला वाटते की आपल्याला संख्याज्ञान आहे, परंतु संख्याज्ञानवर आधारित अशी वेगवेगळी म्हणजे असे घुमजाव करणारी, फिरवली जाणारी कितीक उदाहरणं असतात आणि ती आपल्याला अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जेव्हा सोडवू तर त्या अशा प्रकारचे उदाहरणं सोडवल्यामुळे आपलं गणिताबद्दलचं ज्ञान अधिक दृढ होत चालतं. आपल्याला कसलीही शंका राहत नाही आणि आपण परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो. फक्त स्कॉलरशिपच नाही तर 10वीच्या पुढच्या स्पर्धा परीक्षेत सुद्धा अशी उदाहरणं येतात. ही उदाहरणं फार छोटी वाटतात. तुम्ही 5वीचे मुलं सोडवायला लागले, 6वी 7वीच्या मुलांना कधी कधी कन्फ्युजन होतं या उदाहरणात. 10वी पासआउट झालेल्या मुलांना स्पर्धा परीक्षेत अशी उदाहरणं येतात, त्यांची गल्लत होऊ शकते. त्यामुळं आतापासून आपण जर असं केलं तर आपल्या आयुष्यामध्ये गणिताचा पाया निश्चित पक्का होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.